अमित नुकताच नोकरीच्या निमित्ताने शहरात आला होता. राहण्यासाठी जागा शोधत असताना त्याला मीरा काकूंच्या मोठ्या बंगल्यात एक खोली भाड्याने मिळाली. मीरा काकू वयाने त्याच्यापेक्षा मोठ्या असल्या तरी त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक होते. त्यांचे पती काही वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेले होते आणि त्यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत राहत होती. त्यामुळे त्या मोठ्या घरात एकट्याच राहत होत्या. पहिल्यांदा खोली पाहायला गेलेल्या अमितने दारावर बेल वाजवली. दरवाजा उघडला आणि समोर मीरा काकू उभ्या होत्या. मीरा काकू साधारण 35 वर्षाच्या असतील, पण त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या वयाचा अंदाज लावणं कठीण होतं. त्यांनी स्वतःची ठेवण इतकी नीट सांभाळली होती की पहिल्याच नजरेत कोणाचेही लक्ष त्यांच्याकडे जाईल. त्यांचे लांबसडक काळेभोर केस हलकेच खांद्यावर रुळलेले असायचे. चेहऱ्यावर नेहमी एक शांत पण गूढ हास्य असायचं. बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायची, जणू खूप काही सांगायचं आहे पण शब्दात व्यक्त होत नाही. क्षणभर अमितचं लक्ष हरपलं. अरे, खोली पाहायची आहे की दारातच उभं राहायचं आहे? मीरा काकू मिश्किल हसत म्हणाल्या. अमित गडबडला. त्याच्याकडे पाहिल्यावर अमितच्या मनात एकच विचार आला. काही माणसं फक्त सुंदर दिसत नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वातच अशी एक ओढ असते की नकळत मन त्यांच्याकडे खेचलं जातं. हो, म्हणजे खोली पाहायची होती. मीरा काकूंनी त्याला घर दाखवलं. तो त्यांच्या मागे चालत होता आणि त्या घराचे नियम समजावत होत्या. इथे राहायचं असेल तर काही गोष्टी पाळाव्या लागतील. कशा गोष्टी? अमितने विचारलं. त्या हसत म्हणाल्या, जेव्हा मी तुला हाक मारेन तेव्हा नाही म्हणायचं नाही आणि माझं मन दुखवणार नाहीस. त्यांच्या बोलण्यातला वेगळा अर्थ अमितच्या लक्षात आला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्याच दिवशी तो सामान घेऊन तिथे राहायला आला. संध्याकाळी मीरा काकूंनी त्याला चहासाठी बोलावलं. दोघांच्या गप्पा रंगल्या. बोलता बोलता त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं. माणसांनी भरलेल्या जगातही काही लोक खूप एकटे असतात. अमितला त्या शांतपणे म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यातला एकटेपणा अमितला जाणवत होता. हळूहळू त्यांच्यातील अंतर कमी होत गेलं. मीरा काकू त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागल्या आणि अमितही त्यांना एक जवळची व्यक्ती मानू लागला. एके दिवशी अमित ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. काय झालं रे? मीरा काकूंनी विचारलं. त्याने मन मोकळं केलं. माझ्या बहिणीचं स्नेहाचं लग्न ठरलंय, पण घरची परिस्थिती खूप कठीण आहे. बाबा वृद्ध आहेत, आई आजारी आहे आणि पैशांची मोठी अडचण उभी राहिली आहे. हे ऐकून मीरा काकू काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी अमितकडे पाहत हळू आवाजात विचारलं, जर मी तुझी अडचण दूर केली तर बदल्यात तू माझी एक इच्छा पूर्ण करशील का? अमित त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याला समजत नव्हतं की त्या नेमकं काय सुचवत होत्या. कसली इच्छा? त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. मीरा काकूंनी त्याच्याकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. कधी कधी काही नाती नावाने नसतात, पण ती मनाला आधार देतात. त्यांच्या या शब्दांनी अमित आणखीन गोंधळला. एका बाजूला बहिणीचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूला मीरा काकूंचा अनपेक्षित प्रस्ताव. अमित समोर आयुष्याने एक कठीण वळण आणून ठेवलं होतं. मीरा काकूंच्या त्या अनपेक्षित प्रस्तावानंतर अमित पूर्णपणे गोंधळून गेला होता. एका बाजूला बहीण स्नेहाचं भविष्य तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या आयुष्याचा मोठा निर्णय. काकू, तुम्ही नेमकं काय म्हणत आहात? अमितने हळू आवाजात विचारलं. मीरा काकूंनी त्यांच्याकडे शांत नजरेनं पाहिलं. अमित, मी आयुष्यभर खूप काही गमावलं आहे. माणसं जवळ असूनही मनाने दूर गेली. आता मला फक्त कोणीतरी आपलं म्हणावं एवढीच इच्छा आहे. अमित काही बोलला नाही. त्या पुढे म्हणाल्या, मी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी लागणारी सगळी आर्थिक मदत करेन, पण त्या बदल्यात तू मला एकटं सोडून जाणार नाहीस. अमितच्या मनात विचारांचं वादळ उठलं. पण काकू, माझं कुटुंब, माझे आईबाबा, स्नेहाचं लग्न, त्यानं विचारलं. मी तुझ्यावर कोणताही दबाव आणत नाहीये. निर्णय तुझा असेल, पण मला खोट्या आशा नको.
मीरा काकू म्हणाल्या. त्या रात्री अमितला झोप लागली नाही. आईचा आजार, वडिलांचं वाढतं वय, बहिणीचं लग्न सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गावाकडे फोन केला. बाबा, काळजी करू नका, स्नेहाचं लग्न ठरल्याप्रमाणेच होईल. पैशाची व्यवस्था मी करतो. वडिलांच्या आवाजातला दिलासा ऐकून अमितच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी त्याने मीरा काकूंना उत्तर दिलं, मी तयार आहे, पण माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यासाठी नेहमी पहिल्या क्रमांकावर असेल. मीरा काकूंच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. मला फक्त एवढंच होतं की माझ्या आयुष्यातील रिकामी जागा कोणीतरी समजून घ्यावी. त्यानंतर अमितने बहिणीच्या लग्नासाठी लागणारी रक्कम गावाकडे पाठवली. घरी त्याने एवढंच सांगितलं की ऑफिसमधील वरिष्ठांकडून उसने पैसे मिळाले आहेत आणि ते फेडेपर्यंत त्याला गावाला जाता येणार नाही. बहिणीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. आई बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला, पण दुसरीकडे अमितच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता वाढत होती. त्याने घेतलेला निर्णय योग्य होता का? तो स्वतःच्या मनाविरुद्ध जगत होता का? की परिस्थितीने त्याला हे पाऊल उचलायला भाग पाडलं होतं? मीरा काकू त्याच्याशी नेहमीप्रमाणे प्रेमाने वागत होत्या. त्यांच्या डोळ्यात आता एकटेपणाची ऐवजी समाधानाची झलक दिसू लागली होती. पण अमितला माहीत होतं, काही निर्णय आपल्याला आयुष्यभर आठवत राहतात आणि त्यांच्या परिणामापासून आपण कधीच पूर्णपणे दूर राहू शकत नाही. स्नेहाचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. गावातून आईबाबांचा फोन आला तेव्हा त्यांच्या आवाजातला आनंद स्पष्ट जाणवत होता. अमित बाळा, तुझ्यामुळे आपल्या स्नेहाचं घर बसलं, आई भावनिक होत म्हणाली. अमितच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण मन मात्र कुठेतरी हरवलं होतं. त्याने आपल्या कुटुंबासाठी मोठा त्याग केला होता, पण त्या बदल्यात तो स्वतःपासूनच दूर जात होता. त्या रात्री तो गच्चीवर एकटाच बसला होता. हातात चहाचा कप होता आणि मनात हजारो प्रश्न. तेवढ्यात मीरा काकू शांतपणे त्याच्या शेजारी येऊन बसल्या. काय विचार करतोस एवढा? त्यांनी विचारलं. काही नाही, फक्त घरी असायला होतं असं वाटतंय, अमित म्हणाला. मीरा काकूंनी दीर्घ श्वास घेतला. कधी कधी माणूस सगळ्यांसाठी जगतो, पण स्वतःसाठी जगायचं विसरून जातो. त्यांच्या आवाजात एक वेदना होती. काही क्षण दोघेही शांत बसून राहिले. मग मीरा काकू हळूच म्हणाल्या, अमित, तुला माझा राग येतो का? नाही काकू, तो म्हणाला. राग नाही, पण आयुष्याने अचानक खूप मोठं वळण घेतलंय, ते स्वीकारायला वेळ लागतोय. मीरा काकूंनी त्याच्याकडे पाहिलं. मी तुला कधीच अडवणार नाही, फक्त इतकी भीती वाटते पुन्हा एकदा एकटं पडण्याची. अमित काही बोलला नाही. पहिल्यांदा त्याला जाणवलं की मीरा काकूंचं वरवर शांत स्वभावामागे एक खूप एकटं आणि तुटलेलं मन दडलं आहे. दिवस पुढे सरकत होते. एके दिवशी अचानक अमेरिकेत राहणाऱ्या मीरा काकूंच्या मुलींचा रियाचा फोन आला. आई, मी पुढच्या महिन्यात भारतात येते. हे ऐकताच मीरा काकूच्या चेहऱ्याचा रंग बदलला. इतके अचानक? त्यांनी घाबरत विचारलं. हो आई, खूप दिवस झाले. आता तुमच्यासोबत काही दिवस राहायचं आहे. फोन ठेवल्यानंतर मीरा काकू काही वेळ शांत बसून राहिल्या. काय झालं? अमितनं विचारलं. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. अमित, आता सगळं बदलू शकतं. म्हणजे माझ्या मुलीला अजून काहीच माहीत नाही आणि ती अचानक इथे येते. अमितच्या मनात पुन्हा अस्वस्थता वाटली. एकीकडे त्याने कुटुंबासाठी घेतलेला निर्णय, दुसरीकडे मीरा काकूंचं आयुष्य आणि आता त्यांच्या मुलीचं अचानक घरी येणं. आयुष्याचं नवं वादळ त्यांच्या दारात येऊन उभं राहिलं होतं. रियाच्या येण्याच्या बातमीने बंगल्यातील त्या शांत वातावरणात अचानक एक अनाकलनीय खळबळजनक उडाली होती. मीरा काकूच्या चेहऱ्यावरची काळजी अमितला स्पष्ट दिसत होती. रात्रीचे 11 वाजून गेले होते, पण दोघेही आपापल्या खोलीत जाण्याऐवजी दिवाणखान्यातच बसून होते. घराबाहेर वाऱ्याचा वेग वाढला होता. जणू निसर्गही त्यांच्या मनात चाललेल्या वादळाची पूर्वकल्पना देत होता. अमित, मी खूप घाबरले आहे रे. मीरा काकू सोफ्यावरून उठून खिडकीपाशी जात म्हणाल्या.
त्यांच्या आवाजातली थरथराट अमितच्या काळजाला स्पर्श करून गेली. अमित हळूहळू त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. नेहमी अत्यंत खंबीर आणि आत्मविश्वासाने वावरणाऱ्या मीरा काकू आज इतक्या असह्य दिसत होत्या की अमितच्या मनातील सर्व संकोच गळून पडला. त्याने पुढे होऊन अत्यंत हळुवारपणे त्यांचा हात आपल्या हातात घेतला. त्याचा तो उबदार स्पर्श होताच मीरा काकूंनी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आसवांची कडा दाटून आली होती. मीरा. अमितने पहिल्यांदा त्यांना केवळ नावाने हाक मारली. त्यांच्या आवाजातील त्या आपलेपणानं मीरा यांच्या मनातली भीती एका क्षणात वितळली. तुम्ही एकट्या नाही आहात. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीचा एकट्याने सामना करावा लागणार नाही. रिया आली तरी आपण सगळं सांभाळून घेऊ. अमितचे हे शब्द ऐकून मीरा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी कसलाही विचार न करता अमितच्या छातीवर डोके टेकवले. अमितनेही त्यांना आपल्या कवेत घट्ट ओढले. एका बाजूला पावसाच्या थेंबाचा खिडकीवर येणारा आवाज आणि दुसऱ्या बाजूला त्या अथांग शांततेत एकमेकांना ऐकू येणारे त्यांच्या हृदयाचे ठोके. तो स्पर्श केवळ आश्वासक नव्हता, तर त्या दोघांच्याही मनातील दाबून ठेवलेल्या भावनांचा स्फोट होता. मीरा यांनी हळूच डोके वर करून अमितच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या लांब सडक काळ्याभोर केसांच्या काही बटा अमितच्या चेहऱ्यावर रुळत होत्या. तिचा तो चंद्रासारखा उजळ आणि देखणा चेहरा, ओठावरची ती कातरता पाहून अमित स्वतःवरचा ताबा गमावून बसला. त्याने अत्यंत नाजूकपणे तिच्या गालावरचे अश्रू आपल्या अंगठ्याने पुसले. मीरा यांच्या श्वासांची गती वाढली होती, पण त्यांनी स्वतःला मागे घेतले नाही. उलट त्यांची नजर अमितच्या ओठांवर स्थिरावली. बाहेर विजांचा कडकडाट झाला आणि त्या क्षणी अमितने आपले ओठ मीरा यांच्या ओठावर टेकवले. तो एक अत्यंत उत्कट, प्रेमळ आणि दीर्घमुखा होता. मीरा यांनीही आपल्या हातांनी अमितला स्वतःकडे आणखीन खेचून घेतले. कित्येक वर्षाचा एकटेपणा, प्रेमाची ती अतृप्त भूक आणि एकमेकांना वाटणारी ती अनावर ओढ, सगळं काही त्या एका क्षणात विरघळून गेलं. त्या रात्री त्यांच्यातील वयाचं अंतर, जगाचे नियम आणि भविष्याची चिंता, या सगळ्या गोष्टी कुठेतरी दूर पळाल्या होत्या. उरले होते ते फक्त दोन जीव आणि त्यांच्यातील ते अथांग प्रेम. त्यानंतरचे काही दिवस जणू स्वप्नवत होते. रिया येण्यापूर्वीचे हे दिवस दोघेही पूर्णपणे जगून घेऊ इच्छित होते. ऑफिसमधून आल्यावर अमित थेट मीराच्या खोलीत जायचा. दोघे एकत्र स्वयंपाक करायचे, गाणी ऐकायचे आणि रात्री गच्चीवर चालण्याच्या प्रकाशात तासनतास एकमेकांच्या मिठीत बसून राहायचे. मीराच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच ग्लो आला होता. त्या अमितच्या प्रेमात पूर्णपणे न्हावून निघाल्या होत्या. पण सुखाचे दिवस जसे वेगाने धावतात तसेच झालं. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा रिया भारतात परतणार होती. सकाळी अमित आणि मीरा विमानतळावर जाण्यासाठी तयार झाले. गाडीत बसताना मीरा यांनी अमितचा हात दाबला. अमित, आजपासून रिया समोर असेपर्यंत आपल्याला खूप सांभाळून राहावं लागेल. तिला आपल्या नात्यांबद्दल काहीही संशय येता कामा नये, त्या म्हणाल्या. अमितने त्यांच्या हातावर हलकी पापी घेतली आणि म्हणाला, मला ठाऊक आहे मीरा, आपण काळजी घेऊ. विमानतळाच्या एक्झिट गेटवरून एक 24-25 वर्षाची अत्यंत सुंदर आणि आधुनिक मुलगी हसतमुख चेहऱ्याने बाहेर आली. मॉम म्हणत तिने मीरा यांना घट्ट मिठी मारली. मीराच्या डोळ्यातून आनंद अश्रू होते, पण त्यासोबतच एक अनामिक भीतीही होती. ती सोडून रियाने बाजूला उभी असलेल्या अमितकडे पाहिलं. मॉम, हे कोण आहेत? रियानं विचारलं. रिया, हा अमित आपल्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहतो. खूप चांगला मुलगा आहे. माझ्या सुखदुःखात याने मला खूप साथ दिली आहे. मीरा यांनी ओळख करून दिली. रियाने अमितकडे पाहत एक छानसं हसू दिलं आणि आपला हात पुढे केला. हाय अमित, थँक्यू सो मच मम्मीची काळजी घेतल्याबद्दल. अमितने तिच्याशी हस्तोलंदन केलं. हाय रिया, वेलकम टू इंडिया. पण हस्तोलंदन करताना अमितला जाणवले की रियाची नजर केवळ औपचारिक नव्हती. ती अमितच्या व्यक्तिमत्वाने पहिल्याच नजरेत काहीशी प्रभावित झाल्यासारखी दिसत होती.
गाडीत घरी येतानाही रिया सतत अमितशी गप्पा मारत होती. त्याला त्याच्या जॉबबद्दल, आवडीनिवडीबद्दल विचारत होती. मीरा खिडकीबाहेर पाहत होती, पण तिचे लक्ष मागच्या सीटवर चाललेल्या त्या दोघांच्या संवादाकडे होते. घरी आल्यावर रात्रीच्या जेवणाची तयारी झाली. जेवताना रिया म्हणाली, मॉम, अमित खरोखर खूप केअरिंग आहे. मला वाटलं होतं की तू इथे एकदम एकटी असशील, पण अमित सोबत असल्यामुळे मला तुझी अजिबात काळजी वाटत नाही. तिने हसत अमितकडे पाहिलं. जेवण झाल्यानंतर अमित आपल्या खोलीत जाण्यासाठी निघाला. मीरा स्वयंपाकघरात काम करत होत्या. अमितने जाता जाता मीराकडे एक चोरटी नजर, रोमॅन्टिक नजर टाकली. मीरानेही हलकसं हसून त्याला डोळ्यांनीच गुड नाईट केलं. पण अमित जेव्हा आपल्या खोलीत गेला आणि त्याने दरवाजा बंद केला, तेव्हा त्याला खिडकीतून गच्चीवर कोणीतरी उभं असल्याचं दिसलं. रिया तिथे फोनवर बोलत उभी होती. अचानक तिची नजर खाली अमितच्या खोलीच्या खिडकीकडे गेली. अमितने तिला पाहून मान डोलावली. रियाने फोन ठेवला आणि ती अमितच्या खोलीच्या दिशेने चालत येऊ लागली. काही वेळातच अमितच्या खोलीच्या दरवाजावर हलकी टकटक झाली. अमितने दरवाजा उघडला तर समोर रिया उभी होती. तिच्या हातात कॉफीचे 2 मग होते. अमित, झोपला नव्हतास ना? विचार केला तुझ्यासोबत थोड्या गप्पा माराव्यात, चालेल ना? रियाने आत येण्याची परवानगी मागत विचारली. अमित गोंधळला. त्याने मागच्या बाजूला पाहिले, जिथे मीराची खोली होती. एका बाजूला मीरा याच्यासोबत घालवलेली ती रोमॅन्टिक उत्कंठ रात्र, आणि दुसऱ्या बाजूला आता त्यांच्याच मुलीचे त्याच्या आयुष्यात झालेले हे अनपेक्षित आगमन. आयुष्याचं हे वळण अमितला नक्की कुठे घेऊन जाणार होतं? अमितच्या खोलीच्या दारावर झालेली ती टकटक या शांत रात्री एखाद्या धोक्याच्या घंटेसारखी वाजली. अमितने काही सेकंद स्वतःला सावरले, आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवले आणि हळूच दरवाजा उघडला. समोर रिया हातात कॉफीचे 2 मग घेऊन उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक अतिशय सखोल आणि मिश्किल हसू होतं, ज्याचा अर्थ अमितला पहिल्या नजरेतच समजणे कठीण होतं. अमित, झोपला नव्हतास ना? विचार केला तुझ्यासोबत थोड्या गप्पा माराव्यात, चालेल ना? रियाने अतिशय सहजतेने विचारले. आणि अमितच्या उत्तराची वाट न पाहता ती खोलीत आली. हो, नक्कीच, ये ना. अमितने दरवाजा उघडाच ठेवत म्हटलं, जेणेकरून मीरा काकूंना किंवा इतर कोणालाही संशय येणार नाही. रियाने एक मग अमितच्या हातात दिला आणि ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेरचा वारा अधिकच वेगवान झाला होता. तिने कॉफीचा एक घोट घेतला आणि अमितकडे वळून पाहिलं. अमित, तू या घरात किती महिन्यांपासून राहतोस आहेस? साधारण 6 महिने झाले असतील, अमितने सावधपणे उत्तर दिलं. 6 महिने खूप मोठा काळ असतो एखाद्या माणसाला समजून घेण्यासाठी. रियाचे शब्द हवेत रेंगाळले. तिची नजर अमितच्या चेहऱ्यावर खिळली होती. मम्मी खुश आहे आजकाल. मी तिला गेल्या 5 वर्षात इतकं हसताना आणि आनंदात कधीच पाहिलं नव्हतं. जेव्हा जेव्हा मी अमेरिकेतून फोन करायचे, तेव्हा तिच्या आवाजात फक्त एकटेपणा जाणवायचा. पण आज ती बदलली आहे आणि मला माहीत आहे, या बदलावाच्या मागे फक्त एकच कारण आहे, तू. अमितच्या काळजाचा ठोका चुकला. रियाला काही समजले तर नाही ना? त्याच्या हातातील कॉफीचा कप हलकासा थरथरला. तो काही बोलणार तेवढ्यात रिया त्याच्या आणखीन जवळ आली. घाबरू नकोस अमित, मी तुझा आदर करते की तू पेईंग गेस्ट असूनही मम्मीला इतकी सोबत दिलीस. पण रिया अचानक थांबली. तिने अमितच्या बेडवर ठेवलेल्या एका डायरीकडे पाहिलं. ती डायरी अमितची वैयक्तिक डायरी होती, ज्यामध्ये तो आपल्या भावना लिहायचा. पण काय रिया? अमितने स्वतःचा आवाज खंबीर ठेवत विचारलं. पण काही गोष्टी जितक्या सरळ दिसतात तितक्या असतातच असं नाही, बरोबर ना? रियाने अमितच्या अगदी जवळ येत त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. तिचा तो स्वाभाविक श्वास अमितला जाणवत होता. ती एकाच वेळी अत्यंत आकर्षक आणि तितकीच रहस्यमयी वाटत होती. मम्मी भाबडी आहे अमित. तिने आयुष्यात खूप दुःख सोसलंय,
कोणीही तिच्या भावनांशी खेळलेलं मला खपणार नाही. मला आशा आहे की तू तुझा हेतू फक्त चांगला भाडेकरू किंवा मित्र राहण्याचाच आहे. रियाच्या या बोलण्यात एक छुपा इशारा होता की थेट धमकी, हे अमितला समजत नव्हतं. ती कॉफीचा कप टेबलवर ठेवून हसली. गुड नाईट अमित, खूप छान वाटलं बोलून. आणि ती खोलीबाहेर निघून गेली. अमितने सुटकेचा श्वास सोडला आणि दरवाजा बंद केला. पण खरी भीती अजून बाकी होती. मध्यरात्री साधारण 2 वाजता अमितला तहान लागल्यामुळे जाग आली. तो पाणी पिण्यासाठी खोलीबाहेर पडला. संपूर्ण घरात अंधार होता. स्वयंपाकघराकडे जात असताना त्याला मीरा काकूंच्या खोलीतून कसला तरी पुटपुटचा आवाज आला. दार पूर्ण बंद नव्हतं, थोडं उघडं होतं. अमितने उत्सुकतेपोटी आत डोकावून पाहिलं आणि जे दृश्य त्याने पाहिलं त्याने त्याच्या अंगावर काटा आला. मीरा काकू बेडवर बसून रडत होत्या. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता आणि त्यांच्या समोर रिया उभी होती. रियाचा चेहरा अत्यंत कठोर झाला होता. मम्मी, तू अजूनही माझ्यापासून सत्य लपवते आहेस. मला सगळं समजलंय. रियाचा आवाज अत्यंत खालच्या पट्टीतला पण धारदार होता. नाही रिया, तू विचार करते तसं काही नाहीये. अमित फक्त मीरा काकूंचा आवाज भीतीने कापत होता. अमित बद्दल मी बोलतच नाहीये मम्मी. मी त्या जुन्या पत्रांबद्दल बोलते जे मला तुझ्या कपाटात सापडले. बाबा तुला सोडून गेलेले नव्हते तर तू. रियाचे पुढचे वाक्य ऐकण्यापूर्वीच अमितचा पाय तिथे ठेवलेल्या एका फुलदाणीला लागला आणि मोठा आवाज झाला. कोण आहे तिथे? रियाने तातडीने मागे वळून पाहिले. अमितने स्वतःला सावरले आणि समोर येत म्हणाला, सॉरी, मी पाणी पिण्यासाठी आलो. मीरा काकूंनी पटकन तो फोटो आणि पत्र उशीखाली लपवले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती आणि अपराधीपणाचे भाव होते. रियाने अमितकडे एका रहस्यमय नजरेने पाहिले, जणू तिला काही माहीत होते की अमितने त्यांचे बोलणे ऐकले आहे. त्या रात्री अमितला एक गोष्ट पक्की समजली. या मोठ्या बंगल्यात जितकी शांतता आहे तितकीच भयानक गुपिते या माय लेकींच्या मनात दडलेली आहेत. मीरा काकूंचे ते लाघवी रूप, रियाचे ते अचानक भारतात येणं आणि ती रहस्यमय पत्र, या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध होता? अमित आता केवळ एका करारापुरता या घरात उरला नव्हता, तर तो अशा चक्रव्यूहात अडकला होता जिथून बाहेर पडण्याचा रस्ता त्याला सापडत नव्हता. आता पुढे काय होणार? रिया कोणते सत्य बाहेर आणणार होती आणि मीरा काकूंचे कोणते रूप अमित समोर येणार होते? अमितने स्वतःला सावरले खरे, पण त्याच्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की त्याला स्वतःचे श्वास ऐकू येत होते. स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास घेऊन तो पुन्हा आपल्या खोलीत आला, पण त्याचे मन मात्र मीरा काकूंच्या त्या खोलीतच अडकून पडले होते. बाबा तुला सोडून गेले नव्हते तर तू. रियाचं हे अर्धवट राहिलेलं वाक्य अमितच्या डोक्यात चक्रासारखं फिरत होतं. आतापर्यंत मीरा काकूंबद्दल त्याच्या मनात जी सहानुभूती होती तिला कुठेतरी संशयाचा तडा गेला होता. नक्की काय लपवत होत्या मीरा काकू आणि रियाला अमेरिकेत बसून असं काय समजलं होतं ज्यामुळे ती इतकी आक्रमक झाली होती? त्या रात्री अमितला एक क्षणाचीही झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात कमालीची शांतता होती. मीरा काकू नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर रात्रीची ती भीती आणि थकवा स्पष्ट जाणवत होता. रिया डायनिंग टेबलवर बसून आपल्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती. अमित तिथे आला आणि त्याने नेहमीप्रमाणे मीरा काकूंकडे पाहिले, पण आज मीरा काकूंनी त्याच्याशी नजर मिळवणे टाळले. त्यांच्या नजरेतला तो चोरटेपणा अमितला अस्वस्थ करून गेला. गुड मॉर्निंग अमित, रियाने लॅपटॉपवरून नजर वर करत अतिशय उत्साहात म्हटलं. जणू रात्री काही घडलंच नव्हतं. आज वीकेंड आहे, तर माझा विचार आहे की आपण तिघे मिळून कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. मम्मी, खूप दिवस झाले आपण एकत्र बाहेर गेलो नाहीये. मीरा काकूंनी अमितकडे एक केवलवाणी नजर टाकली आणि म्हणाल्या, रिया, मला आज थोडं बरं वाटत नाहीये ग. तुम्ही दोघं जाऊन आला तर चालेल का? अमितला कळून चुकले की मीरा काकू रियाचा सामना करणे टाळत होत्या, पण रिया देखील कच्च्या गुरूची चेली नव्हती.
ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे मॉम, तू आराम कर. अमित, तू येशील ना माझ्यासोबत? मला शहरात काही जागा पाहायच्या आहेत आणि शॉपिंगही करायची आहे. अमितला नकार देण्याचा कोणताही मार्गच नव्हता. जर त्याने नकार दिला असता तर रियाचा संशय अधिक बळावला असता. हो, नक्कीच मी तयार होतो, अमित म्हणाला. दुपारी अमित आणि रिया कारने बाहेर पडले. अमित गाडी चालवत होता आणि रिया शेजारच्या सीटवर बसली होती. सुरुवातीला ती खूप इकडून तिकडच्या गप्पा मारत होती, पण शहराबाहेरच्या एका शांत कॉफी शॉपमध्ये पोहोचल्यावर तिने आपला खरा डाव टाकला. कॉफीचे मग टेबलावर आल्यावर रियाने अमितच्या हातावर आपला हात ठेवला. तिचा स्पर्श अतिशय मऊ आणि मोहक होता, पण अमितच्या पाठीतून एक थंड शिरशिरी धावून गेली. अमित, मी काल रात्री जे काही बोलले त्याबद्दल मला माफ कर. मी फक्त मम्मीच्या बाबतीत थोडी पॉझिटिव्ह आहे, रिया अतिशय मधाळ आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. काही हरकत नाही रिया, मी समजू शकतो, अमितने आपला हात हळूच मागे घेत म्हटलं. रियाने कॉफीचा घोट घेतला आणि पुढे झुकत म्हणाली, अमित, मला माहीत आहे की तू खूप समजदार आहेस, म्हणून मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मम्मीने तुला जे काही सांगितलं आहे ना तिच्या आयुष्याबद्दल, ते सगळं खरं नाहीये. अमितने थक्क होऊन तिच्याकडे पाहिलं. म्हणजे? मला नाही समजलं. माझे बाबा मम्मीला सोडून गेले नाही, तर मम्मीने त्यांना घरातून हाकलून लावलं होतं, कारण मम्मीच्या दुसऱ्या एका माणसासोबत अफेअर होतं. रियाने बॉम्ब टाकला. ते ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो माणूस दुसरा कोणी नसून बाबांचाच एक मित्र होता. जेव्हा बाबांना हे समजलं तेव्हा त्यांच्यात खूप वाद झाले आणि मम्मीने बाबांवर खोटे आरोप करून त्यांना घरातून काढलं. त्यानंतर काही दिवसातच बाबांचा अपघातात मृत्यू झाला. मम्मीला वाटतं की हे गुपित फक्त तिलाच माहीत आहे, पण बाबांनी मारण्यापूर्वी मला एक पत्र लिहिलं होतं, जे मला काही दिवसांपूर्वीच मिळालं. अमित सुन्न झाला. ज्या मीरा काकूंना तो एक साधी भोळी एकटी स्त्री समजत होता, त्यांचा असाही एक भूतकाळ असू शकतो यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. मग तू आता इथे काय करायला आली आहेस? अमितने थरथरत्या आवाजात विचारलं. रिया हसली. तिचे ते हसू आता रोमॅन्टिक राहिलं नव्हतं, तर त्यात एक सुडाची भावना होती. ती अमितच्या आणखीन जवळ आली आणि त्याच्या कानापाशी जाऊन म्हणाली, मी इथे मम्मीला तिच्या पापांची शिक्षा द्यायला आली आहे. या बंगल्यावर आणि तिच्या सर्व संपत्तीवर फक्त माझा हक्क आहे. आणि अमित, मला यामध्ये तुझी मदत हवी आहे. माझी मदत? मी काय करू शकतो? अमितनं विचारलं. मला माहीत आहे की मम्मी तुझ्यावर खूप प्रेम करते. ती तुझ्यासाठी काहीही करू शकते. रियाने अमितच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हटलं. तू फक्त तिला अशा काही कागदपत्रांवर सह्या करायला भाग पाडायचं, ज्यामुळे ही सगळी संपत्ती माझ्या नावावर होईल. बदल्यात तुला जे हवे ते मी देईन, पैसा, संपत्ती, आणि जर तुला हवं असेल तर मी सुद्धा. रियाने अमितला थेट ऑफर दिली होती. ती एकाच वेळी अत्यंत देखणी, कामुक आणि तितकीच धोकादायक वाटत होती. एका बाजूला मीरा काकू होत्या, ज्यांनी अमितच्या बहिणीच्या लग्नासाठी मोठी आर्थिक मदत केली होती आणि ज्यांच्यासोबत अमितने एक भावनिक आणि शारीरिक जवळीक साधली होती. आणि दुसऱ्या बाजूला रिया होती, जी तिच्या सौंदर्याचा आणि पैशाचा वापर करून अमितला आपल्या जाळ्यात ओढू पाहत होती. अमितच्या समोर आता केवळ परिस्थितीचे वळण नव्हते, तर एका बाजूला कृतज्ञता आणि प्रेम होतं, तर दुसऱ्या बाजूला संपत्ती आणि रियाचे धोकादायक आकर्षण होतं. त्या संध्याकाळी जेव्हा ते दोघे घरी परतले तेव्हा मीरा काकू दारातच त्यांची वाट पाहत उभ्या होत्या. अमितने जेव्हा मीरा काकूंकडे पाहिले तेव्हा त्याला त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारे ते गूढ हास्य आठवलं.
पण आता त्या हास्याचा अर्थ बदलत होता. अमित आता या मायलेकींच्या मधोमध अशा एका जाळ्यात अडकला होता जिथं एक चुकीचं पाऊल त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत होतं. तो नक्की कोणाची साथ देणार होता, मीरा काकूंच्या त्या जुन्या प्रेमाची की रियाच्या या नवीन आणि धोकादायक आकर्षणाची? मीरा काकूंच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थता आणि रियाच्या डोळ्यामधील तो शिकारी बाणा. अमित या दोन्हीच्या कचाट्यात पुरता अडकला होता. त्या रात्री घरामध्ये एक अजीब शांतता पसरली होती, पण ती शांतता कोणत्याही क्षणी होणाऱ्या मोठ्या स्फोटाची पूर्वकल्पना देत होती. अमित आपल्या खोलीत येऊन विचार करू लागला. एका बाजूला मीरा काकू होत्या, ज्यांनी त्याच्या हलाखीच्या परिस्थितीत त्याला देवदूतासारखी मदत केली होती. जरी त्यांचा भूतकाळ डागाळलेला होता, तरी अमितसाठी त्यांचे वागणे नेहमीच प्रेमाचे आणि आदराचे राहिले होते. दुसऱ्या बाजूला रिया होती, जी अत्यंत रूपवान, चतुर आणि पैशाच्या नशेत धुंद होती. तिच्याकडे एक अनावर शारीरिक आकर्षण होतं, जे अमितला खेचत होतं, पण त्या आकर्षणामागे विनाशाची दरी होती. मला खेळाडू बनावं लागेल, खेळणं नाही, अमित स्वतःशीच फुटफुटला. त्याने एक धाडसी बेत आखायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा मीरा काकू मंदिरात गेल्या होत्या, तेव्हा रियाने अमितला तिच्या खोलीत बोलावलं. खोलीत मंद प्रकाश होता आणि हलकासा सुवास दरवळत होता. रियाने सिल्कचा गाऊन घातला होता, ज्यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. तिने अमितच्या हातात वाईनचा ग्लास दिला. काय ठरवलं मग अमित, माझ्या बाजूने की मम्मीच्या? रियाने अमितच्या गळ्यात आपले हात टाकत अतिशय मादक आवाजात विचारले. तिच्या शरीराचा उबदार स्पर्श अमितला विचलित करत होता, पण अमितने आपल्या मनावर ताबा ठेवला. अमितने तिच्या कमरेभोवती हात वेठला आणि तिच्या ओठांच्या जवळ जात म्हणाला, रिया, मी तुझ्यासोबत आहे. पैसा आणि तू यापेक्षा मोठी ऑफर कोणती असू शकते? पण मीरा काकू इतक्या सहजासहजी सह्या करणार नाही. आपल्याला आधी ती जुनी पत्रे आणि तो फोटो मिळवावा लागेल, ज्याच्या जोरावर तू त्यांना ब्लॅकमेल करू शकशील. रियाच्या चेहऱ्यावर एक विजय हसू उमटलं. तू खरोखर खूप हुशार आहेस अमित, असं म्हणत तिने त्याच्या ओठावर एक घट्ट चुंबन घेतलं आणि कपाटातून ती मूळ पत्रे काढून अमितच्या हातात दिली. हे बघ, हेच आहे ते मम्मीचं गुपित. अमितने ती पत्रे हातात घेतली आणि त्याच्या डोक्यात एक वेगळंच चक्र फिरू लागलं. त्याने रियाला विश्वासात घेतलं होतं. त्याच रात्री उशिरा अमित मीरा काकूंच्या खोलीत गेला. मीरा काकू अंधारात बेडवर बसून अश्रू ढाळत होत्या. अमितला पाहताच त्या म्हणाल्या, अमित, रियाला सगळं समजलं रे. ती माझी सगळी संपत्ती काढून घेईल आणि मला रस्त्यावर आणेल. मी पूर्वी जे काही केलं त्याची शिक्षा मला आज मिळते. अमित त्यांच्या जवळ बसला आणि त्याने त्यांचा हात हातात घेतला. मीरा, मला रियाने सगळं सांगितलं आहे, पण तुम्ही घाबरू नका. मी तुमच्यासोबत कोणताही दगाफटका करणार नाही. अमितने आपल्या खिशातून ती मूळ कागदपत्रे काढली आणि मीराच्या समोर ठेवली. रियाकडे आता तुमच्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही. ही पत्रे मी तिच्याकडून काढून घेतली आहे. मीराने थक्क होऊन अमितकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अमितबद्दल कृतज्ञता आणि अथांग प्रेम दाटून आलं. अमित, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकलास. त्यांनी भावनाओहच होऊन अमितला घट्ट मिठी मारली. त्या रात्री मीराच्या मिठीत एक वेगळी शरणागती होती. त्यांनी अमितला स्वतःचे सर्वस्व मानलं होतं. पण खेळ इथेच संपला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रियाला समजले की ती कागदपत्रे कपाटात नाही, तेव्हा तिचा थरकाप उडाला. ती तडक दिवाणखान्यात आली, जिथे अमित आणि मीरा काकू चहा पीत बसले होते. अमित, तू माझ्याशी गद्दारी केलीस. ती पत्रे कुठे आहेत? रियाने रागाने ओरडत विचारले.
अमित शांतपणे उठला आणि म्हणाला, रिया, ती पत्रे आता नष्ट झाली आहेत आणि तुझ्या बाबांनी तुला कोणतंही पत्र लिहिलेलं नव्हतं. मी रात्रीच त्या पत्रामधील हस्ताक्षरांची तपासणी केली. ते हस्ताक्षर तुझ्या बाबांचे नसून तुझ्या अमेरिकेतील बिझनेस पार्टनरचे आहे. तू कर्जात बुडाली आहेस आणि मम्मीची संपत्ती हडप करण्यासाठी तू हे खोटं नाटक रचलं आहेस, हे मला समजलं आहे. अमितचा हा युक्तिवाद ऐकून रियाचा चेहरा पांढरा पडला. तिचा डाव तिच्यावरच उलटला होता. मीरा काकूंनी अत्यंत कणखरपणे रियाकडे पाहिलं आणि म्हटलं, रिया, मी तुला माझी मुलगी मानलं, पण तू पैशासाठी की इतकी खाली घसरलीस असं वाटलं नव्हतं. आताच्या आता या घरातून निघून जा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. रियाने पराभूत नजरेने अमितकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता आकर्षणाऐवजी प्रचंड राग. ती आपले सामान घेऊन तिथून निघून गेली. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. पण ही शांतता भीतीची नव्हती, तर एका सुटकेची होती. संध्याकाळी गच्चीवर अमित चहा पीत उभा होता. मीरा काकू त्याच्या मागे आल्या. त्यांनी अमितच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, अमित, आज तू मला फक्त पैशानेच नाही तर मानसिकदृष्ट्याही वाचवलंस. तू माझ्या आयुष्यातला तो प्रकाश आहेस ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. अमितने मागे वळून मीराकडे पाहिलं. वाऱ्यामुळे त्यांचे केस उडत होते आणि त्यांच्या डोळ्यात आता एकटेपणाची अमितसाठीचे अथांग प्रेम आणि रोमांच चमकत होता. अमितनं त्यांना आपल्या मिठीत घेतलं. परिस्थितीने सुरू झालेल्या या नात्याने आता एका अशा वळणावर प्रवेश केला होता जिथे जगाचे नियम दुय्यम ठरले होते आणि दोन जीवांचे एकमेकावरचे प्रेम सर्वोच्च बनले होते. गच्चीवरची ती संध्याकाळ त्यांच्या आयुष्याला एका नव्या, शांत पण तितक्याच गहऱ्या वळणावर घेऊन आली होती. रियाच्या गाण्याने घरातली अशांतता संपली होती, पण त्याचसोबत एका मोठ्या सत्याचा सामना करून अमित आणि मीरा दोघेही मनातून प्रचंड थकले होते. मीरा अमितच्या खांद्यावर डोके ठेवून उभ्या होत्या आणि अमितचे हात त्यांच्या पाठीवर होते. त्या स्पर्शात आता केवळ संकट टाळण्याचा आनंद नव्हता, तर एकमेकांबद्दलची अथांग कृतज्ञता आणि शरणागती होती. अमित मीरा यांनी हळूच वर पाहत त्यांचा चेहरा आपल्या हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात अद्यापही काही अशी संकोच होता. मी जे काही भूतकाळात केलं त्यानंतर तू मला इतकी साथ दिलीस, तुला माझा तिरस्कार नाही वाटला? अमितने मीरा याच्या ओठावर ओठ ठेवले. अतिशय मृदू आवाजात म्हणाला, मीरा, भूतकाळात काय झालं याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी फक्त तो चेहरा पाहिला ज्याने माझ्या कुटुंबाला एका मोठ्या संकटातून वाचवलं. मी ती स्त्री पाहिली जिच्या डोळ्यात एक अथांग एकटेपणा आणि प्रेमाची भूक पाहिली. माझ्यासाठी तू फक्त माझी मीरा आहेस, ज्या व्यक्तीने मला स्वतःपेक्षा जास्त जपलं. अमितचे शब्द ऐकून मीरा यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. अमितने पुढे होऊन त्यांचे अश्रू आपल्या ओठांनी टिपले. त्या क्षणी त्यांच्यातील वयाचे अंतर, समाजाचे नियम आणि भूतकाळाची सावली सगळं जणू काही धुक्यासारखं विरघळून गेलं. अमितने मीरा यांना आपल्या मिठीत आणखी घट्ट ओढलं आणि त्यांचे ओठ एकमेकांमध्ये गुंतले. तो एक प्रदीर्घ, शांत, उत्कट मुकाट होता. त्या रात्री गच्चीवर वाहणारा वाळाही जणू त्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होता. काही दिवस अतिशय आनंदात आणि प्रेमात गेले. दोघे एकमेकाच्या सानिध्यात इतके हरवून गेले की जगाचे त्यांना भान राहिले नव्हते. पण एक दिवस अमितला त्याच्या गावाकडून वडिलांचा फोन आला. अमित बाळा, पूजा आता तिच्या सासरी सुखाने नांदते आहे. तुझी आई आता बरी आहे. आम्ही विचार करत होतो आता तुझंही वय झालंय, आम्ही तुझ्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात करू का? पुढच्या महिन्यात तू गावाला येतो आहेस ना? वडिलांच्या या प्रश्नाने अमितला एकदम वास्तवाची जाणीव करून दिली. फोन ठेवल्यानंतर अमित बराच वेळ शांत बसून होता. मीरा यांनी आपल्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ओळखली. त्या त्याच्या जवळ आल्या आणि त्यांनी त्याचा हात हातात घेतला. अमित, तुझ्या घरून फोन आला होता ना? काय म्हणाले बाबा? मीरा यांनी शांतपणे विचारले. ते माझ्या लग्नाबद्दल बोलत होते, अमीरने नजर खाली घालून सांगितले. त्याला मीरा यांचं मन दुखवायचं नव्हतं. मीरा काही क्षण तशा शांत राहिल्या. मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला
आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जुने गूढ अत्यंत समजूतदार हसू उमटलं. त्या अमितचा चेहरा वर करत म्हणाले, अमित, जेव्हा मी तुझ्यासमोर प्रस्ताव ठेवला होता तेव्हा मी तुला वचन दिलं होतं की मी तुझ्यावर कधीही दबाव आणणार नाही. तू तुझ्या कुटुंबासाठी मोठा त्याग केलास, पण मी तुझा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. तुला तुझा स्वतःचं आयुष्य आहे, एक तरुण पत्नी आणि हसरं कुटुंब मिळवायला हवं. पण मीरा, तुझं काय? मी तुला पुन्हा या एकटेपणाच्या खाईत सोडून जाऊ शकत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, अमित भावनावश होऊन म्हणाला. अमित, तू मला एकटेपणातून कायमचं बाहेर काढलं आहेस. तुझ्या प्रेमाची शिदोरी मला आयुष्यभर पुरेल एवढी मोठी आहे. तू जेव्हा गावाला जाशील तेव्हा तू मला सोडून जाणार नाहीस, तर माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्या सोबत घेऊन जाशील. आपली ही कहाणी जगाच्या नजरेत कदाचित चुकीची असेल, पण आपल्या मनात ती नेहमी पवित्र राहील. मीरा यांनी अतिशय परिपक्वतेने अमितला समजावले. गावाला जाण्याचा दिवस जवळ आला. अमितने आपले सामान बांधले. निघताना मीरा दारात उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होती, पण चेहऱ्यावर अथांग समाधान होतं. अमितने पुढे होऊन शेवटच्या त्यांना आपल्या मिठीत घेतलं. त्या मिठीत कोणताही संकोच नव्हता, फक्त एकमेकांबद्दलचे अनंत प्रेम होते. मी येत राहीन मीरा, दर काही महिन्यांनी तुला भेटायला, तुझ्या बंगल्यात, आपल्या या जगात, अमितने त्यांच्या कानापाशी जाऊन हळूच म्हटलं. मी तुझी वाट पाहीन अमित, नेहमीच, मीरा म्हणाल्या. अमित कारमध्ये बसला. गाडी पुढे निघाली. काचेतून त्याने मागे वळून पाहिलं. मीरा काकू बंगल्याच्या दारात उभी राहून त्याला हात हलवत निरोप देत होती. अमितने आयुष्यात अनेक गोष्टी गमावल्या होत्या आणि अनेक गोष्टी मिळवल्या होत्या, पण परिस्थितीच्या या वादळातून निर्माण झालेलं हे नातं असं होतं जे कधीही संपणारं नव्हतं. काही नातीशिवाय मनाला इतका मोठा आधार देतात की ते अंतर काही काळाच्या बंधनापलीकडे निघून जातं. अमित आणि मीरा यांचे हे प्रेम तसंच होतं, मर्यादित जगातले एक अमर्याद आणि अनंत सत्य. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.